आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। वर्तमान निविदा शेकडो वर्षाच्या परंपरेला तडा जाण्याची शक्यता सय्यद समी उर्फ माजुलाला यांनी घेतली। पत्रकार परिषद। शिवसेना अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान उर्फ गब्बर तथा शहर अध्यक्ष सलीम इनामदार यांच्या उपस्थितीत घेतली पत्रकार परिषद। परभणी येथील हजरत सय्यद शाह तुराबुल हक साहेब यांच्या उर्सानिमित्त राज्य वक्फ मंडळाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती बहाल केली आहे। गेल्या वर्षीपासून उर्सातील मीना बाजारातील दुकाने, अन्य स्टॉल्स व छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना राज्य वक्फ मंडळाने लिलावाद्वारे बोलीने भाडेदर आकारले होते, जे की देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांसाठी जाचक ठरत होत्या आणि परभणी जिल्ह्याची शेकडो वर्षाच्या परंपरेला तडा जाण्याची शक्यता होती। 30 लाख भाविक व देशभरातून येणाऱ्या व्यापाऱ्यांच्या भावनेचा प्रश्न होता। त्यामुळे शिवसेना अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान उर्फ गब्बर व माजी उपमहापौर सय्यद समी उर्फ माजुलाला, शिवसेना शहर अध्यक्ष सलीम इनामदार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रत्यक्ष भेटून या विषयावर चर्चा केली असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लिलाव प्रक्रियेस तातडीने स्थगिती देण्याचे आदेश दिले। या संदर्भात परभणी येथे सय्यद समी उर्फ माजुलाला यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेण्यात आली। या प्रसंगी शिवसेना अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान उर्फ गब्बर, शिवसेना शहर अध्यक्ष सलीम इनामदार, सय्यद समी उर्फ माजुलाला, माजी नगरसेवक कौसर हुसैनी आंबेगावकर, माजी सभापती उगले व व्यापारी वर्ग आदी उपस्थित होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख, परभणी। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे पद्धतीत महाराष्ट्रात काम करत आहे, गोरगरिबाला न्याय द्यायचं काम करत आहे, आज ते पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये परभणीचे 15,000 व्यापारी आणि 50,000 गोरगरीब लोक 15 दिवस तिथं काम करते आणि 30 लाख भाविक तिथं येते। हे सगळे गोष्टी बघून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांना ते स्थगिती त्याच्यावर दिलेली आहे आणि जे 100 वर्षाची प्रथा आहे ते पद्धतीनं जे 3,000, 4,000, 5,000ची पावती फाडून जिथं सगळे जे दुकानं फिक्स आहे ते पद्धतीनं पुढची प्रक्रिया करायचं आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांकडे सगळे गोष्टी मांडलेले आहे आणि आम्हाला 100% माहीत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब 100% इथल्या परभणीचे व्यापारीला, परभणीचे जनताला आणि परभणीकराला 100% एकनाथ शिंदे साहेब न्याय देतील की हे गोष्टी सगळे माजुलालांना सगळे एकनाथ शिंदे साहेबांकडे मांडलेलं आहे आणि 100% जे प्रथा 100 वर्षापासून चालू आहे तेच पद्धतीनं होणार आहे आणि ते सगळे लोकांना ते पद्धतीनं सगळे गोष्टी एकनाथ शिंदे साहेब माजुलालाच्या माध्यमातून सगळे परभणीकरांना न्याय देतील। एकाच महाराष्ट्रातल्या 2 यात्रा एका ठिकाणी सरकार त्याला अनुदान देते, त्याच्यासाठी किती यात्रा चांगली भरावा आहे का आणि दुसरं उरूस त्याच्यासाठी होम बोर्डाचे लोक जे पदाधिकारी आहेत, त्याचे मेंबर आहेत, त्याचे अध्यक्ष आहेत, काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाचे हे काय ते वडील मेंबर असतील, हे लोक सरकारचा नफा झाला पाहिजे, सरकारला याच्या माध्यमातून 4 कोटी रुपये मिळाले पाहिजे, सरकारला का भीक लागेल का धार्मिक स्थळाचे पैसे घ्या। हा मुद्दा नेमका किती तुम्ही त्याच्यासाठी सिरियस होते हे आम्हाला त्याच्यानंतर कळा। यात्रा काय सांस्कृतिक कार्यक्रम असले काय आपले तुमच्या आपले काय म्हणतो मुशायरा हे सरकार मदत करते, नगरपालिका पैसे देतात, महापालिका मदत करतात आणि इथं पैसे वसूल करणारा धंदा याची त्याच्यात काय तुडी पाणी आहे तेव्हा बोर्डवाल्याची हेच लक्षात येत नाही। काही वाटून पैसे घेतात तर काय करतात, कशामुळे याचा आग्रह गोरगरीब व्यापारी येतं सांगितलं 35-40 अरे परभणीतले गरीब लोक 114 वर्षाची प्रथा या शहरातली